हरी आणि हर यांचे ऐक्य सांगणाऱ्या तीर्थक्षेत्र नेवासा येथील प्रवरा नदीच्या तीरावर असलेल्या मध्यमेश्वर मंदिरातील मध्यमेश्वर भगवान पायी पालखी दिंडीचे गुरुवार दिनांक 26 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान झाले। 10 दिवसांमध्ये पंढरपूरमध्ये पोहोचणारी एकमेव दिंडी म्हणून या दिंडीची ओळख आहे। ब्रह्मलीन योगी मनोहरनाथ बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने व वैकुंठवासी हरिभक्तपरायण नासिकेत महाराज कोरेकर, कैलासवासी पंढरीनाथ हार्दे गुरुजी यांच्या प्रेरणेने व बालयोगी महंत श्री ऋषीनाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या व 10 दिवसात पंढरपुरात पोहोचणाऱ्या या दिंडीचे हे 39वे वर्ष आहे। दिंडीच्या प्रस्थानाच्या पूर्वी महंत बालयोगी श्री ऋषीनाथजी महाराज यांच्या हस्ते श्री मध्यमेश्वर शिवलिंगास वेदमंत्रांच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला। त्यानंतर ब्रह्मलीन योगी श्री मनोहरनाथ बाबांच्या मूर्तीस पुष्पहार घालून त्यांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले। यावेळी दिंडी चालक हरिभक्तपरायण विजय महाराज पवार, हरिभक्तपरायण गोपीनाथ महाराज कोरेकर, दिनकर महाराज हार्दे, सुखदेव महाराज नांगरे, शशिकांत महाराज कोरेकर, सुभाष दळवी, बबनराव वाखुरे, सीताराम कोकणे, राजूभाऊ तनपुरे, रामकिसन पटारे, कचरू मिस्तरी, डॉक्टर मुकुंद हार्ते यांच्यासह शेकडो भाविक दिंडीत सहभागी झाले होते। मुंबादेवी मंदिर प्रांगणात दिंडीचे आगमन झाल्यावर महंत योगी बृहस्पतीनाथ महाराज, गोरक्षक संतोष पंडुरे, मोहिनीराज सरगय्ये, विजय यादव व शिवाजीनगर भक्त परिवार व परिसरातील महिलांनी दिंडीतील पालखीचे पूजन करून दिंडीचे स्वागत केले। मध्यमेश्वर दिंडीच्या स्वागत प्रसंगी महिलांनी दारासमोर सडा रांगोळ्या घालून परिसर सुशोभित केला होता। यावेळी परिसरातील भाविकांच्या वतीने दिंडीस अल्पोपहार देण्यात आला। दिंडीस शुभेच्छा देण्यासाठी लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, शिवभक्त विष्णू नाबदे, अशोक नांगरे, नेवासा खुर्द सोसायटीचे व्हाईस चेअरमन निलेश जगताप, अमृत फिरोदिया, राजेंद्र मापारी, अॅडव्होकेट संदीप शिंदे, अॅडव्होकेट मनोज हार्दे, भाऊसाहेब येवले, विष्णू नवसे, अंबादास लष्करे, बाबासाहेब भागवत यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।